कशी आहे तू? चांगली आहे. काय झालं तुझ्या बोटाला? बोटाला आलू खिसताना लागलं. ओके ठीक आहे. तर तू आज काय बनवत आहेस? मी आज चिकन मध्ये ही कसली भाजी? शेपूची भाजी टाकून बनवत आहे. ओके, शेपूची भाजी टाकून चिकन बनवत आहे. शेपूची भाजी टाकून या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता कढईमध्ये जे मसाले टाकलेले आहेत ते आपण सर्वात आधी मम्मीला विचारून घेऊया त्यांनी काय काय टाकलाय. मम्मी तुम्ही याच्यामध्ये? सर्वात पहिले तेल घेतलं, तेल टाकलं, मग कांदा टोमॅटो ओके चांगला ब्राऊन होऊ दिला, मग लसूण अद्रकची पेस्ट टाकली, त्याच्यानंतर खोबरा कांद्याची पेस्ट टाकली आणि चांगलं शिजवत आहे. आता त्याच्यामध्ये धनेपूड टाकलं. अब इसमें जाएगा मिर्ची और इसमें थोड़ा हल्दी और थोड़ा जीरा पूड डालेंगे इसमें. ठीक आहे. जिऱ्याची पूड सुद्धा यामध्ये टाकू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर याचा सुगंध येत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याला चांगलं होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित मसाला शिजला गेला पाहिजे, नाही तर ते कच्चं राहील आणि मग त्याची टेस्ट चांगली येत नाही. जिरा पूड टाकलेली आहे अर्धा चम्मच. आणि गरम मसाला. आणि आता गरम मसाला किती स्पून? गरम मसाला हाफ स्पून, अर्धा चम्मच गरम मसाला. या ठिकाणी याला व्यवस्थित हलवून घेऊया आपण. चांगलं स्मॅश द्यायचं आहे याला व्यवस्थित शिजू देऊ. ही शेपूच्या भाजी सोबत चिकन कदाचित कोणी पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा आपण खाल्लंही असेल, परंतु ही वेगळी रेसिपी आपण बघणार आहोत. थोडंसं तेल सुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे. याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला. आपण बघू शकता की यामध्ये स्वच्छ धुवून घेतली, बारीक बारीक कापली आणि याच्यामध्ये टाकलेली आहे. आता मसाल्यामध्ये चांगलं होऊ देत आहे. सुंदर दिसत आहे है ना. आता त्याला त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजू देणार आहे आणि थोडंसं मीठ टाकत आहे. थोडं मीठ नंतर वरून टाकलेलं आहे. चिकन टाकूया. चिकन आहे हे. आम्ही काल याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. हळद आणि लिंबू आणि मीठ टाकून फ्रीजमध्ये 1 दिवस ठेवलं होतं आणि आज आम्ही त्याला शेपूच्या भाजीमध्ये बनवत आहे. आणि आपण बघतच आहात किती सुंदर आणि मला खूप छान सुगंध याचा येत आहे. थोडंसं पाणी टाकूया यामध्ये. ते व्यवस्थित शिजलं पाहिजे यासाठी. मग त्याला आपण झाकून देऊया काही वेळ वाफेवरती होईल. हॅलो मित्रांनो, तर आज आपण बघितली होती की शेपूच्या भाजीसोबत चिकन कसं बनवतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता किती सुंदररित्या या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे. आणि मी यावेळेस तुम्हाला खाऊन दाखवणार आहे की हे कसं बनलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता याची टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. खरंच खूप सुंदर लागत आहे आणि छान लागत आहे. आपण सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न करू शकता आणि आपल्या घरी बनवून बघू शकता. थँक्यू. बाय बाय.